मुंबईत देवेंद्र फडणवीसांच्या शुक्रवारी 2 जाहीर सभा आहे। घाटकोपर आणि चेंबूर येथे सभांचं आयोजन करण्यात आलंय। मीरा भाईंदर आणि वसईतही फडणवीसांची तोफ धडाडणार आहे। फडणवीस ठाकरे बंधूंना काय उत्तर देणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शुक्रवारी मुंबईमध्ये 2 जाहीर सभा आहेत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। अखेर महायुतीच्या जाहीरनाम्याची उत्सुकता संपलेली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये महायुतीचा जाहीरनामा प्रकाशित होणार आहे। महायुतीचे दोन्ही महत्त्वाचे नेते एकत्रितपणे जाहीरनामा प्रकाशित करतील। तर विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला या संदर्भात माहिती दिली आहे। अखेर महायुतीच्या जाहीरनाम्याची उत्सुकता संपलेली आहे। तर आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेण्यासाठी। चेतन, आपण पाहतोय महायुतीच्या जाहीरनाम्याची उत्सुकता संपलेली आहे। पुढच्या 2 दिवसांमध्ये महायुतीचा जाहीरनामा प्रकाशित होण्याची शक्यता आहे। विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला या संदर्भात माहिती दिली आणि आता देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराला देखील आता जोर येत असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये शुक्रवारी 2 सभा ते लागोपाठ घेतात आहे। या दोन्ही बातम्यांच्या संदर्भातले अधिकचे अपडेट नेमके काय आहे? निश्चितच शुभम, एकंदरीतच मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा ठाकरे गट असतील विरोधी पक्षातील यांचे आणि सहित काँग्रेसनेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। मात्र भाजप शिवसेना आपला जाहीरनामा वेगवेगळ्या प्रसिद्ध करणार की एकत्र प्रसिद्ध करणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता। अखेर परवा 10 तारखेला हा संयुक्तपणे जाहीरनामा प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आहे। शिवसेना आणि भाजप दोन्हींचेही प्रमुख नेते हा जाहीरनामा वाचून दाखवतील। दुसरी महत्वाची गोष्ट, मुंबईकरांसाठी काही महत्वाच्या घोषणा या जाहीरनाम्यामध्ये केल्या जातील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता भाजप आणि शिवसेना आपल्या जाहीरनाम्यातून कुठल्या गोष्टी बाहेर काढताय याकडे संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष असेल। अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातम्यांच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।